पण काल शिंदे समितीने दुसरा आणि तिसरा अहवाल दाखल केलेला आहे। जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार 11 महिन्यामध्ये 6 लाख कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या माध्यमातून 300 म्हणजे एका नोंदीवर नातेवाईकांची जी काही नोंद होणार आहे ते 300 नातेवाईकांना दाखले मिळणार आहेत। याकडे तुम्ही कसं पाहता? सरकारने हा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारलेला आहे। हा महाराष्ट्रामध्ये घटनात्मक द्रोह आहे। संविधानाची शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांकडून आणि मंत्रिमंडळाकडून द्रोह आहे। जस्टिस शिंदे समिती स्टॅट्युटरी बोर्ड आहे, जस्टिस शिंदे समिती संविधानिक आयोग आहे आणि महाराष्ट्रामध्ये संविधानिक आयोग अस्तित्वात असताना शिंदे समितीची आवश्यकता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का आवश्यक वाटली की अशी समिती नेमावी आणि त्यांना लीगल आणि संविधानिक अधिकार आहे का? आणि मग असं जर काही त्याच्यावरती GR काढले जात असतील तर स्टेट बॅकवर्ड कमिशन नक्की करतं काय? या प्रश्नाची उत्तरं पण आम्हाला द्या ना। पण या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही कोर्टामध्ये जाणार आहात का? याचिका दाखल करणार आहात का? कशा पद्धतीने तुम्ही न्याय मागणार आहात की केवळ आंदोलन, उपोषण आणि अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदांमधनं तुम्हाला वाटतं न्याय मिळेल? कोर्टात सुद्धा आमची लोक गेलेली आहेत, जातील आणि लक्ष्मण हाके एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे। लक्ष्मण हाके कोर्टात जाईल, लक्ष्मण हाके रस्त्यावर बोलल, लक्ष्मण हाके मीडिया समोर येईल, लक्ष्मण हाके उपोषण करल आणि लक्ष्मण हाके बदनाम पण होईल। लक्ष्मण हाके उद्या संपेल पण ओबीसीचा आवाज मात्र या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये संपणार नाही।